लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर चौकशीसाठी एसआयटी जी आहे ती स्थापन करण्यात आलेली आहे। दरम्यान भोंदू अशोक खरात याची गेल्या 3 दिवसांपासून नाशिकच्या पोलीस हेडक्वार्टर येथील हिमांशू पोलीस क्लब या ठिकाणी एसआयटीच्या मार्फत चौकशी केली जात होती। मात्र आज चौकशीचं स्थळ जे आहे ते अचानक पोलिसांच्या माध्यमातून बदलण्यात आलेलं आहे। अज्ञातस्थळी आज भोंदू अशोक खरात याची चौकशी जी आहे ती केली जात आहे। दरम्यान गेल्या 3 दिवसांपासून याच ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखा आणि एसआयटीच्या माध्यमातून चौकशी जी आहे ती सुरू होती। स्वतः एसआयटीचे प्रमुख तेजस्वी सातपुते जे आहेत त्या देखील उपस्थित होत्या। खरं तर अशोक खरात याची काल तब्बल 7 तास चौकशी झाल्यानंतर आज अचानक अशा पद्धतीनं हे चौकशीचं स्थान जे आहे ते बदलण्यात आलेलं आहे। दरम्यान नाशिकच्या पोलीस वसाहतमध्ये असलेलं हे पोलिसांचं हिमांशू पोलीस क्लब आहे। याच ठिकाणी ही चौकशी जी आहे ती एसआयटीच्या माध्यमातून सुरू होती आणि आज या स्वयंघोषित कॅप्टन भोंदू खरातच्या चौकशीचं ठिकाण जे आहे ते बदलण्यात आलेलं आहे। दरम्यान खरात याच्या फार्म हाऊसवरील कर्मचारी आणि मंदिरातील पुजारी याची देखील चौकशी होणार असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। आता चौकशीचं स्थान बदलण्यात आलेलं आहे। नेमकं पोलिसांना आणि एसआयटीच्या पथकाला या चौकशीमध्ये काय काय समोर येतंय, कुठल्या बाबी समोर येत आहेत, कुठली माहिती समोर येते हे पाहणं देखील आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश ओवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।